तर हे गाईज वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सकाळपासून काय ब्लॉग बनवला आहे. आता वाजलेत 4:15 4:30 ते. मग आत्तापासून बनवलं आहे कारण काय लक्षातच नव्हतं ब्लॉग बनवायचं आज, त्यामुळे टाईम झाला. तर आज कुठून काय सुरुवात करायचं काय आठवतच नाही मला. सकाळपासून काय बनवलंच नाही ना म्हणून. तर आता थोडं काम आहे, ते जनावरं वगैरे तिथं जरास खाली नेत होतो, पण आज वर घेऊन जायचं आहे. मग त्यांना 1 तास सोडायचा, मग नंतर 7:30 वाजता ती जायचं, भावाला आणायला जायचं आहे. आज गाडी माझ्याकडे कारण आज कॉलेजला गेलं आहे ना म्हणून. मग त्याला आणलं की परत आपलं बाकीचं काम. त्याला आणलं की काय नाही वेगळं शक्यतो काम. आत्ताच सध्यालाच आहे थोडं काम झालं मग. आणि लाईट तर काही सकाळी संध्याकाळी पाणी भरून घ्यायची काही गरज नाही. आता 4च्या पुढं तर लाईट येत नाही, म्हणजे लाईट नाही. सकाळीचा लाईट त्याचं काही टेन्शन नाही. आता फक्त त्यांना दोघांवर थोडं 1 तास चारून आणायचं म्हणजे झालं. ते त्यांना कॅनलमध्ये पाणी पाजून आणायचं आहे, मग वर येऊन जाता येत आहे. हे बघू शकता तुम्ही कसं खायलं. कुठून खायचं होईना झालं वाटतं त्याला. ऐ ऐ बेटा, अजून याला घेऊन जायचं आहे. अलीकडे कॅनलमध्ये पाणी पाजून आणून बांधायचं आहे. फायनली त्या सगळं काम झालं. आता यांचं हे कसं बघायला मला माझंच वेट करायला वाटतं. दवाखान्याकडे गाठू घेतले काय. ऐ ऐ ऐ आधी त्याचं काम कंप्लीट करायचं, मग याच्याकडे यायचं. ते बसले निवांत. तर फायनली सगळं आवरलो. आता जायचं आहे गावात भावाला आणायला. पण एक गोष्ट विसरलो होतो मी, आज आपल्या गावात बाजार आहे. मग जर लवकर जायचं होतं, लक्षात नाही माझ्या. भावानं फोन करून सांगितल्यावर मला लक्षात आलं. आता निघायचं. आता वाजलेत 6:15च्या पुढं वाजलेत, म्हणजे 7:30 वाजत आलेत. आता जायचं लवकर. काय लक्षात नाही म्हणून आज ह्यावेळी जर लेट झालं, नाहीतर जर वेळी ह्या टाईमला बाजारात असलो असतो. चला मग निघूया. अजून उशीर झाले की परत काहीच राहणार नाही तिथं.